हे वॉटर इरेजेबल आपण घेतलेलं आहे पेन, त्याच्याने आपण आता इथे लाईन बघणार आहे. ओके, हे लाईन बघणार आहे. लाईन म्हणजे बॉर्डर आपण क्रिएट करतो, बॉर्डर बनवतो. त्यासाठी इझिली म्हणजे आपण ब्रश घेतो, एखादा ब्रश घेऊन समजा आपण फ्लॅट ब्रश घेतला आणि फ्लॅट ब्रशने जेव्हा आपण बॉर्डर मारतो तेव्हा आपलं थोडंसं इकडे तिकडे मुवमेंट होतं आणि मग ते बरोबर बॉर्डर होत नाही, किंवा एखाद्या ब्रशने करायचं म्हटलं तर टाईम जातो. तर मास्किंग टेप, ह्याला मास्किंग टेप म्हणतात. हे मास्किंग टेप तुम्हाला साईजनुसार येतात. आता ही 1/2 इंचची असेल. ओके, ही 1/2 इंचची. ओके, तर तुम्हाला 1 इंचची पण येते, 2 इंचची पण येते, डिपेंड तुम्हाला कसं पाहिजे. आता इथे मी 1/2 इंचची घेतली, तर मी मेजर टेपच्यानुसार इथे एक टेप लावली मी आधी. मला इथे बॉर्डर पाहिजे, जर तुम्हाला कॉर्नरला पाहिजे असेल तर वरती लावू शकता, कॉर्नरच्या एजला तुम्ही हे सोडून द्यायचं मेथेवर. आता किती अंतरावर तुम्हाला पाहिजे आहे दुसरी मास्किंग टेप, तिथे मी मार्किंग केलं. मग मला 1/2 इंचची बॉर्डर पाहिजे, तर मी तो गॅप सोडला आणि ही ते लाईन आखून घेतली. जसे इथे लाईन आखून घेतली आहे तशी इथे लाईन आखली आहे. लाईन पण आपण ह्याच्याने वॉटर इरेजेबल ह्याच्याने, कारण ह्याला पाणी लागलं तर निघून जातं, म्हणजे ते राहत नाही मार्किंग. ओके, आता ही टेप लावताना कसं, आता इथे मी घेतलं 1/2 इंच, ही 1/2 इंचची घेतली. मग ही गॅप आहे कपड्याची. नंतर सेकंड आपण घेतली आहे लाईन, ती मी 1/2 इंचची घेतली. 1/2 इंच हे करून मी लाईन आखून घेतली. आता ही टेप कशी लावायची ते आपण बघूया. अशी घेतली, एक साईडला ठेवली. ओके, एक साईडला ठेवून आपण जी आपण लाईन आखली आहे त्या लाईनवर फक्त मास्किंग टेप हे करायचं. सीझरच्या साहाय्याने आपण कट करून घ्यायची, थोडीशी एक्स्ट्राच कट करून घ्यायची जेवढी तुम्हाला बॉर्डर पाहिजे त्याच्यापेक्षा. तर ही कट केल्याच्यानंतर आपण कलर मारतो. तर कलर ह्या टेपच्या खालून जाता कामा नये. त्यासाठी काय करायचं, टेपच्या एजला पूर्ण चिटकून घ्यायचं कपड्याला, कारण आपण डायरेक्टली प्रोसेस ही बॉर्डरची करतो आहे, ती थोडीशी ही मोठी प्रोसेस होते, पण तुम्ही जेव्हा पेंट करायला घेतात तेव्हा ते लगेच होऊन जातं. आता तुम्हाला इथे दिसेलच. तर आपण हे पूर्ण एज अशी एकदम फ्लॅट आली पाहिजे, त्याच्यामध्ये बबल्स नाही आले पाहिजे, फुगीर कुठे नाही किंवा क्रीज आली नाही पाहिजे, म्हणजे चून येते आपण चिटकवताना, हां जसं इथे आली तर अशी आली नाही पाहिजे. तर मग ती अशी प्लेनमध्ये लागली पाहिजे. ओके, तर मग ह्या पद्धतीने आपण टेप लावली. आता कलर आपण घेऊया. आता आपण फॅब्रिक कलर घेतलं आहे, इथे ॲक्रेलिक कलर घेतलं आहे, कारण आपण कपड्यावर काम करतो. त्या ॲक्रेलिक कलरमधला आम्ही एखादा कलर घेतला आहे. आणि बॉर्डर म्हणजे गोल्डन जर तुम्ही मारली एक कलर आणि एक दुसरा, तर अजून बॉर्डरला लूक चांगला येतो. किंवा तुम्हाला समजा तुम्ही हे लिक्विड फॉर्ममधलं नाही घेतलं, म्हणजे ॲक्रेलिक कलर मेटॅलिक असेल, लिक्विड फॉर्ममधलं नाही, पावडर फॉर्म. लिक्विड फॉर्म म्हणजे की ते असं लिक्विडी असतं आतमध्ये. ओके, तर आता हे सुकून पूर्ण हे झालेलं आहे आणि ही पावडर फॉर्म आहे. तर पावडर फॉर्ममध्ये पावडर असते. ओके, आता ही पावडर आपण कपड्यावर डायरेक्टली लावू शकत नाही, त्यासाठी आपल्याला हा मीडियम 2 येतो. मीडियम 2 येतो, त्या मीडियम 2ने आपण ह्याच्यात मिक्स करून आपण लावू शकतो, पण मी आता हा यूज करतो. आता आपलं हे टेप पूर्ण लागलेत, एज त्याचे एज प्रॉपरली लागले पाहिजे, म्हणजे हे जे कॉर्नर आहे ते तुमच्या कपड्याला प्रॉपरली असे व्यवस्थित लागले पाहिजे, कारण आपण कलर लावतो आहे तर कलर ते स्प्रेड होऊ नये, खालून जाता कामा नये. तर एखादा ब्रश घेऊन आपण डायरेक्टली ह्याच्यात पाणी मिक्स नाही केलं आहे,
ओके. हा घेतला, सेंटरला लावला, ह्याच्यात पाणी मिक्स केला नाही, तो असा घुसवला पण नाही. ओके. वरच्यावर आपण आता जर आपण ब्रशने मारायला गेलं तर ते टाईम लागला असता. हे मास्किंग टेपने आपली बॉर्डरची एज प्रॉपरली येते आणि आपलं काम पटकन होतं. जेव्हा बॉर्डरचं काम असं करतो आपण, एखाद्या डिझाईनला आपण किंवा एखाद्या साडीला बॉर्डर द्यायची आपल्याला झाली अशी सॉलिड कलरने, प्लेन कलरने, तर तुम्ही ह्या पद्धतीने केला तर मास्किंग टेप वापरून तर तुमचं काम इझिली होतं. यामध्ये आपण पाणी यूज नाही करायचं, डायरेक्टली कलर घ्यायचा. हां, एखाद्या वेळी तुमचा जर ब्रश ड्राय वाटला, भरपूर काम करताना जर ड्राय वाटला तर धुवून वॉश करून पाण्यामध्ये तो पुसून घ्यायचा, त्याच्यात पाणी नाही ठेवायचं आणि मग कलर हे करायचं. ओके, एवढं समजलं. ओके, ही आता आपण पिंक कलरचं घेतलं. आता आपण इथं गोल्डन कलरचं घेतो. पाण्यामध्ये धुवून आपण ब्रश पुसून घ्यायचं. तुम्ही नाकवा रुमाल बघितला असेल जो मी बनवला, त्याला बॉर्डर केली ती ह्या पद्धतीनेच केली. ओके, म्हणजे आपलं काम पटकन होऊन जातं आणि दिसायला पण ती बॉर्डर चांगली दिसते. ओके, तर आपण ह्याच्यात पाणी यूज नाही केलं. आता सुकल्याच्या नंतर आपण बघू की कसं होतं. आता हे ड्राय झालं आपलं. आता ही टेप आपण या पद्धतीने काढू शकतो. आता ही तुम्हाला ब्ल्यू लाईन दिसत असेल, ती आयनिंग केला कपडा तरी निघून जातं आणि पाणी लागलं तरी निघून जातं. आयनिंग करताना निघून जातं, कारण आपल्याला 72 hours नंतर आपल्याला आयनिंग करायचं असतं कपड्याच्या मागे, तेव्हा आपलं फिक्सिंग होतं. लास्टला आपण ते बघूच की काय केअर करायची काय नाही. कम्प्लीट त्याच्याने तुम्हाला दिसत असेल की एजेस असतात ते थोडेसे फाईनमध्ये येतं. ब्रशमध्ये तुमचं एवढे फाईनमध्ये येणार नाही, थोडंसं ब्रशचे निघलेले असतात, मग ते इकडे तिकडे लाईन येतेच. तर हे मास्किंग टेपने तुम्ही इझिली हे करू शकता. आता मी इथे दुसरं डिझाईन घेतो. त्यासाठी मी स्क्वेअरमध्ये कलर कॉम्बिनेशन एक इम्पॉर्टंट असतं. ब्रशचे स्ट्रोक आपण शिकलेलो, व्हिडिओ मी पाठवून तुम्हाला. तर हे मी बॉक्स आखून घेतलं. आधी ही टेप लावली. मी इथून मी ज्या इंचमध्ये मला पाहिजे त्या बॉक्सचं मी हे केलं, मग ही टेप लावली. आता ही टेप लावते कारण फ्रेममध्ये मला डिझाईन करायची, तर तुमचं डिझाईन दिसायला चांगलं दिसतं. आता मी इथे डिझाईन घेतो एखादी फ्लावर्स किंवा काही, म्हणजे इथे हे लाईन्स आपले.
आपण राऊंड ब्रश बघितलेलं, त्याचे स्ट्रोकिंग आपण बघितलेले. राऊंड ब्रश हा त्याचा आपण म्हणजे ह्याची साईज येते, त्यामध्ये आपण स्ट्रोकिंग बघितलेले. ते स्ट्रोकिंगमध्ये आपण डिझाईन करायचं झालं एखादं, तर ते कसं करायचं, फक्त एक सिम्पल आहे. ह्याच्यासाठी आपल्याला ड्रॉइंग काढली पाहिजे अशी काही गरजेचं नाही. तर मी इथे फक्त राऊंड घेतलं आहे, छोटा मोठा राऊंड घेतला आहे. हे फ्री हँड ड्रॉइंग आपण केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला प्रॉपरली सर्कल तसेच आले पाहिजे असं काय नाही. तुमचं ओव्हल शेपमध्ये अंडाकृती जरी आलं तरी चालतं. डिझाईन फक्त तुम्ही कलर कॉम्बिनेशन काय वापरता त्याच्यावर तुमचं डिपेंड असतं. आता पिंक आणि सायन आपण बघितलेलं लास्ट टाईम. कलर व्हील बघू तुम्ही. ओके, तो कपडा इथे सायन आणि रेड ऑपोजिट साईड त्याचं. तर आपण हे आता 2 कलर यूज करतो. तर मी फ्लावर्सच्या मध्ये हा यूज करतो आणि हा करतो. ओके, तर तुम्ही जरी त्याचा स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी घेतला, पिंक जरी घेतला तरी चालतं. म्हणजे रेडच्या फॅमिली मेंबर्समधलं म्हणजे फॅमिली कलर्समधलं जर तुम्ही कलर घेतला तर चालेल. म्हणजे हॉट अँड कूल आपण कलर लास्टला बघितलेले, इथे वॉर्म अँड कूल. ओके, तर ते त्या कलरनुसार पण तुम्ही केलं तरी चालेल. आता इथे मी हा आणि हा वापरून हे करतो. तुम्ही एखाद्या साडी बघितली असेल की ह्या कलरची असेल, त्याच्यावर डिझाईन अशी असेल, तर ती फॅशनेबल, हा आपण फॅशनेबल व्हील बघितलेला कलर व्हील. ओके, आपला रेग्युलर व्हील येतो तो हा येतो, तो RGB कलरमधला, सॉरी प्रायमरी कलरमधला येतो. त्यामध्ये रेड, ब्ल्यू, येल्लो हे कलर असतात. आणि ह्या व्हीलमध्ये तुम्हाला चेंजेस दिसत असेल की इथे आपण वेगळे कलर वापरलेले. ओके, इथे आहे प्रायमरी कलर रेड, ब्ल्यू, येल्लो. ओके, हा कलर व्हील वेगळा आहे, हा कलर व्हील वेगळा आहे. ओके, तर आपण हे फॅशनेबल ट्रेंडमधले कलर व्हील वापरून आपण हे करणार. तर मी ते हा वापरून हा घेणार आहे, मजेंटा जो इथे वापरला. आता आपण थोडंसं पाणी घेतलं तरी चालेल, जास्त पाणी घ्यायची का गरज नाही. जर जास्त झालं असेल तर मग ते स्प्रेड होईल. आणि जेव्हा खेचता तुम्ही तर अशी लाईन नाही झाली पाहिजे. हे लाईन दिसतात तुम्हाला, तुम्ही असं खेचता ते लाईन घालवण्यासाठी तुम्हाला ब्रश असा हलका उचलला पाहिजे. म्हणजे ते कलर उचलून घ्यायचा, ब्रशमध्ये कलर उचलून घ्यायचा आहे. ते वॉश वगैरे केल्यावर कलर जात नाही का? वॉश केल्यावर कलर नाही जाणार. कॉटन, प्युअर कॉटन आणि प्युअर सिल्क फॅब्रिकवरच तुम्ही पेंट करू शकता. ओके, काय काय आर्टिस्ट असतात ते ऑइल पेंट यूज करतात, पण ते ऑइल पेंट बॉडीला हिटिंग देतं आणि हे हीट नाही देत. त्यामुळे प्युअर कपड्यावरच तुम्ही हे करू शकता. त्या ह्याच्यात मी पाणी टाकून ते मिक्स करून घेतलं, कारण हे थोडंसं जाडच आहे. व्हिडिओसोबतच आवाज, इथे माईक लावलं.
थोडे मी मोठाच ब्रश घेतला. जिथे मला छोटं पाहिजे तिथे मी छोटा म्हणजे लाईटली टच करतो आणि खेचतो. तुमचा राऊंडली म्हणजे राऊंड ब्रशचा एकदम प्रॉपरली असा सगळे स्ट्रोक एकसारखे आले पाहिजे असं काही नाही. मोठे छोटे आले तरी चालतं. फक्त डाऊन साईडला एक पॉईंट असा येईल ह्या पद्धतीने ब्रश उचलायचा आहे तुम्हाला. आता इथे तुम्हाला समजत असेल 2 कलरमध्ये फरक. इथे ब्ल्यू कलरचा आणि ते प्रायमरी, इथे CMYK आणि RGB कलर आपण यूज करतो. एकदा तुम्ही असं ट्राय केलं ना, तुमची साडी ही लाईट कलरची आणि त्याच्यावर पिंक कलरचा ब्लाऊज घातला तर तुम्हाला फरक कळेलच की किती डिफरन्स येतो. साडीच नाही, ड्रेस पण. तुम्ही बघितलं असेल लाईट कलरचा ड्रेस असतो आणि त्याच्यावर बॉटम काय म्हणतात, बॉटम असतं ते पिंक कलर वगैरे असतं.